नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत. मी डॉक्टर संदीप गुसारी, चीफ मेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. बघा, खूप दिवसांपासून आपण सगळे राज्य सेवेची जी काही आपली पूर्वपरीक्षा आहे त्या निकालाची वाट पाहत होतो आणि अखेर फक्त एक्झामला 30 दिवस राहिल्यानंतर आयोगाने त्या ठिकाणी मनावर घेतलंय आणि आज त्या ठिकाणी रिझल्ट डिस्प्ले केलाय. ठीक आहे. आता राज्य सेवेच्या रिझल्ट बद्दल जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती की कालचीच जी काही न्यूज होती, जवळपास 130 पर्यंत त्या ठिकाणी मेरिट जाईल असं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण पाहिलं असेल, ऐकलं असेल. ठीक आहे. म्हणजे साधारणतः 120 असन, 125 असन, 22 असन, 27 असन, 130 पर्यंत त्या ठिकाणी काय केले, जे काही आपले रिझल्ट वगैरे आहेत किंवा कट ऑफ वगैरे आहेत तो त्या ठिकाणी तिथपर्यंत जाईल असं आपण ऐकलं. बट ऍक्च्युली काय झाले त्या ठिकाणी, ऍक्च्युली फक्त राज्यसेवेचा किती 116 त्या ठिकाणी जे काही आपले ओपन जनरल आहे त्यांचं त्या ठिकाणी कट ऑफ लागलाय आणि जवळपास 111 त्या ठिकाणी फिमेल कॅटेगरीचा त्या ठिकाणी जो काही कट ऑफ वगैरे आहे हा लागलेला आहे. आता ह्याच्यावरून ठीक आहे, आता प्रिडिक्शनच्या बाबतीत जर बघितलं आपण तर खूप सारे असे विद्यार्थी होते की एवढे मार्क असताना किंवा याच्यापेक्षा इव्हन जास्त मार्क असताना सुद्धा राज्यसेवेचं पूर्व परीक्षेचं मेन्स परीक्षेचं त्या ठिकाणी प्रिपरेशन करत नव्हते. कारण की सगळ्यांच्या मनामध्ये काय भीती होती की आता मी इकडे तिकडे वाचलंय किंवा ऐकायला येतं 130 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो, 120 पर्यंत जाईल, 125 पर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ जाईल, म्हणून बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रिपरेशन करत नव्हते. आणि आयोगाने या ठिकाणी सगळ्यांना धप्पाट दिला असं म्हणायला काही आपल्याला हरकत नाही, कारण की 116 हा कट ऑफ कुणीही सांगितलेला नव्हता. आता ह्याच्यावरून जे काय आपले फॉरेस्ट एक्झामिनेशन, ठीक आहे, फॉरेस्ट त्या ठिकाणी मेन्स करणारे जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, आता त्यांचे दोनच त्या ठिकाणी प्रश्न आहेत. आता सातत्याने हा निकाल लागलाय, कट ऑफ लागलाय, त्याच्यामुळे भरपूर सारे विद्यार्थी कॉल मेसेज करत आहे की सर जो काही आपला राज्यसेवेचा आता कट ऑफ लागलाय आणि जो काही आपला फॉरेस्टचा निकाल आहे तो केव्हा लागणार आहे, मग तो निकाल त्याचा कट ऑफ किती असणार आहे आणि निकाल केव्हा लागेल. ठीक आहे, हे दोन सातत्याने त्या ठिकाणी प्रश्न आहेत. यावरून मला एक वाटलं की त्या ठिकाणी एक शॉर्ट व्हिडिओ घ्यावी आणि एक बेस्ड ऑन माय एक्सपिरियन्स काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगाव्या. तर त्यासाठी आपण आजचा हा शॉर्ट व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहे. मग आता जो काही फॉरेस्ट करणारा जो काही क्राऊड आहे, ठीक आहे, त्यांनी नीट लक्षात घ्या, मी काही गोष्टी सांगतो. एक वेळेस राज्यसेवेचा कट ऑफ जो आहे तो प्रिडिक्ट करणं खूप सोपं आहे. ठीक आहे, कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जरी आपण 130 त्या ठिकाणी कट ऑफ वगैरे प्रिडिक्ट करत गेलो असलो तरी जवळपास आपण मागच्या काही दिवसांचा एक्सपिरियन्स जर बघितला तर 115 ते जवळपास 118च्या आसपासच हे कट ऑफ लागलेले आहे. ठीक आहे, ह्यावेळेस जागा कमी असल्यामुळे सगळ्यांचे थोडेसे अंदाज चुकले असं म्हणता येईल. ठीक आहे, बट हे राज्यसेवेचा कट ऑफ प्रिडिक्ट करणं एक वेळेस खूप सोपं आहे असं मी म्हणत. बट हे जे काही फॉरेस्ट आहे म्हणजे टेक्निकल सर्व्हिसेस, ठीक आहे, टेक्निकल मग त्याच्यामध्ये एफएसओ असेल, ठीक आहे, आपली फॉरेस्ट सर्व्हिस असेल, ऍग्रिकल्चर असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगच्या ज्या काही सिव्हिलच्या एक्झामिनेशन वगैरे असेल, ठीक आहे, ह्या सगळ्या टेक्निकल एक्झामिनेशन आहे आणि ह्या टेक्निकल एक्झामिनेशनचा कट ऑफ प्रिडिक्ट करणं खूप अवघड काम आहे. आता मी तुम्हाला काही काही गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला शेअर करतो. मग आता एफएसओ जवळपास ही ज्यावेळेस पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन झाली त्यातली ही एक एक्झाम होती. त्याच्यामध्ये बघा जवळपास 198 त्या ठिकाणी काय होत्या, जागा होत्या. ठीक आहे, आणि ह्या 198 जागा होत्या आणि ह्या 198 जागेसाठी किती कट ऑफ लागला होता त्या ठिकाणी, जवळपास 94चा त्या ठिकाणी काय लागलं होतं, ओपन जनरलचा कट ऑफ लागला होता. ठीक आहे, आता जर आपण फॉरेस्ट, ठीक आहे, याच्या तुलनेत जर आपण फॉरेस्ट बघितलं, आता हे फॉरेस्ट जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी किती आपण लमसम 140च्या आसपास त्या ठिकाणी जागा आहे असं आपण बघू. ठीक आहे, आता ह्याचा कट ऑफ त्या ठिकाणी किती लागणार आहे तर हे आपल्याला त्या ठिकाणी लॉजिक लावायचं आहे किंवा हे आपल्याला सद्यस्थितीला माहित नाही. आता बघा एक थोडंसं मी तुम्हाला लॉजिक सांगतो. मी कट ऑफ या ठिकाणी प्रिडिक्ट करायला आलेलो नाही, पण तुमचे जे काही प्रश्न येत आहेत सातत्याने मला वाटलं की हे थोडंसं या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊन त्यात जो काही माझा प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे तो या ठिकाणी शेअर करावा. ठीक आहे, आता बघा ह्या एफएसओच्या 198 जागा होत्या, मेरिट लागलं 94. आता जर हा जो काही क्राऊड आहे हा सेम जवळपास दोघांना पण क्राऊड आहे, फक्त फॉरेस्टला इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे मुलं आहेत आणि इकडे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे मुलं नव्हते एफएसओला. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडंसं एक क्राऊड त्या ठिकाणी फक्त नव्हता, म्हणजे एक बॅकग्राऊंडचे त्या ठिकाणी मुलं फक्त नव्हते, बट कट ऑफ त्या ठिकाणी सेम लागला होता. ठीक आहे, मग आता जर दुसरी गोष्ट ह्या वेळेस 198 किंवा 194 ज्यावेळेस कट ऑफ लागला होता त्यावेळेस मला वाटतं की राज्यसेवेचा कट ऑफ जवळपास 115च्या आसपास लागला होता. मग आता हे 94 आणि 115 जर आपण घेतलं तर जवळपास कितीचा डिफरन्स झाला, हा 20 मार्काचा डिफरन्स झाला. ठीक आहे, मग आता तुम्हाला एक कदाचित प्रश्न पडला असेल की बाबा आता जे काही मग फॉरेस्ट ही जी काही एक्झामिनेशन आहे आणि आताची राज्यसेवा
तर या ठिकाणी 20 मार्काचा डिफरन्स राहणार आहे का? म्हणजे याचं जर 116 लागलंय, ठीक आहे, याचं 116 लागलंय, आताची जी काही आपली राज्यसेवा आहे त्याचं 116 लागलंय, तर मग याच्यातून 20 मार्काचा डिफरन्स असेल का? म्हणजे जवळपास 96 पर्यंत कट ऑफ येईल का, असं तुमचं म्हणणं आहे का? तर बिलकुल नाही, माझं असं बिलकुल म्हणणं नाही. बट मला एक या ठिकाणी सांगायचं आहे, तर ही टेक्निकल एक्झाम आहे आणि ह्या टेक्निकल एक्झामिनेशनचा कट ऑफ त्या ठिकाणी प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे. आता जरी आपण लास्ट टाइम बघितलं, ज्यावेळेस आपलं प्री एक्झामिनेशन वगैरे झाली, वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतील, वेगवेगळे चॅनल्स वगैरे असतील, त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी फॉरेस्टचा जो काही कट ऑफ वगैरे आहे बाबा, हा जवळपास 115 प्लस जाईल, काही काही ठिकाणी ते 120 असेल, 122 असेल, ठीक आहे, 125 पर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ प्रेडिक्ट केला गेला. कारण की लास्ट टाइम जर आपण बघितलं तर फॉरेस्टचा काय होतं, जवळपास 133-34 त्या ठिकाणी काय होता, कट ऑफ होता, ठीक आहे, या रेंजमध्ये कट ऑफ वगैरे होता. त्याच्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की हा काही झालं तर 120 पर्यंत कट ऑफ राहील. बट या ठिकाणी आता आपल्याला एक कळलंय की काय, हा जो काही कट ऑफ असणार आहे हा 116च्या त्या ठिकाणी कमीच असणार आहे, हे सगळ्यांना आपल्याला क्लिअर आहे. तो कमी किती असू शकतो, तो हा कमी किती असू शकतो हे कोणीही सांगू शकत नाही. कारण की एफएसओ वरून जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा कट ऑफ एफएसओला जर 20 मार्काचा गॅप असेल तर या ठिकाणी 10 मार्काचा असू शकतो, 15 मार्काचा असू शकतो किंवा 20 मार्काचा सुद्धा त्या ठिकाणी असू शकतो. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचंय, कट ऑफ किती लागल, ठीक आहे, हे प्रेडिक्ट करण्यापेक्षा आपल्याला एक थोडंसं सेल्फ त्या ठिकाणी कॉन्फिडन्स वगैरे असतो किंवा एक आपल्याला रेंज माहिती असते. आणि काही आपल्याला जर समजा खूपच एक बिलो जरी असेल, ठीक आहे, हे खूप खालचा आकडा मी त्या ठिकाणी घेतला, तर त्या ठिकाणी आपल्याला कळूनच जातं की मी 100% बसणार नाही, ठीक आहे, मग आपण त्या ठिकाणी अपेक्षा करणं पण त्या ठिकाणी चुकीचं आहे. बट अपकमिंग जर एक्झामिनेशन बघितलं तर परत त्या ठिकाणी फॉरेस्टची पण ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे येऊ शकते, परत ऍग्रिकल्चर असेल किंवा ऑप्शनल वगैरे असेल किंवा सेम ऑप्शनल जर आपण राज्यसेवेला ठेवला असेल तर त्याचा फायदा आपल्याला 100% होणारच आहे. त्याच्यामुळे आपण ऑलवेज प्रिपेअर असलं पाहिजे. आता याचं एक तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो. लास्ट टाइमला आता फॉरेस्टचं जर आपण बघितलं तर फॉरेस्टला आता किती, जवळपास 125 पर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ प्रेडिक्ट केला गेला आहे. बट त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे, टेक्निकल एक्झामिनेशन आहे आणि ह्याच्यामध्ये कट ऑफ प्रेडिक्ट करणं एवढं सोपं नाही. त्याच्यामुळे हा रिझल्ट त्या ठिकाणी 2 आकडे पण लागू शकतो किंवा 3 आकडे पण लागू शकतो, ठीक आहे. या ठिकाणी किती लागू शकतो हे एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या हातात काय आहे की आपण एक्झामसाठी वेल प्रिपेअर असणं आपल्या हातात, म्हणजे आपल्या हातात ती गोष्ट आहे. त्याच्यामुळे 100% तुम्ही जो काही वेळ वगैरे राहिलेला आहे तो त्या ठिकाणी अभ्यासासाठीच खर्च करा. आता पहिली गोष्ट, ऍग्रीचा जर आपण विचार जर केला की ऍग्रीचा सुद्धा जो काही ऍग्री एमपीसीचा कट ऑफ आहे हा जवळपास 100 प्लस, ठीक आहे, त्या ठिकाणी 100 प्लस असेल, 100 ते जवळपास 110 पर्यंत त्या ठिकाणी कट ऑफ लागू असं प्रेडिक्ट केलं गेलं होतं. बट ऍक्च्युअली मेरिट किती लागला त्या ठिकाणी, सॉरी, कट ऑफ किती लागला, 90चा जवळपास कट ऑफ लागला, ठीक आहे. 90चा कट ऑफ म्हणजे जवळपास हे जे काही पुढचा जो काही डिफरन्स आहे 10 ते 20 मार्काचा जो काही डिफरन्स आहे, इव्हन त्या डिफरन्स मध्ये जवळपास आता 95 असेल, 98 वगैरे असेल, एवढे मार्क्स असणारे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करत नव्हते का, कारण की जे काही प्रिडिक्शन वगैरे होते ते खूप त्या ठिकाणी जास्त लावलेले होते, ठीक आहे. त्याच्यामुळं मार्क असून पण विद्यार्थी अभ्यास करत नव्हते. त्याच्यामुळं आपल्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे, ठीक आहे, कोणावर किती विश्वास ठेवायचा किंवा त्या ठिकाणी त्या एक्झामिनेशन आपण प्रिपेअर करतोय म्हणजे आयुष्यातली पहिली आणि शेवटची एक्झाम असणार आहे का, किंवा त्या स्टडीचा परत काहीच उपयोग नसणार आहे का. पहिली गोष्ट, एक्झाम उद्या जरी घेतली किंवा उद्या जरी कट ऑफ लागला किंवा एक्झामच्या आधी 2 दिवस जरी त्या ठिकाणी कट ऑफ लागला तर आपण त्या ठिकाणी 100% प्रिपेअर असलं पाहिजे. अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, एक डिसिजन घेतलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. आता ऍग्रीचा सुद्धा जर कट ऑफ बघितला आपण तर 90चा लागला होता. आणि आता सगळ्यात महत्वाचा दुसरा प्रश्न म्हणजे काय, जो काय आपला कट ऑफ आहे तो किती लागल, एक मला त्या ठिकाणी काय सांगायचंय, ते कदाचित तुम्हाला कळलं असेल की एफएसओचा मी त्या ठिकाणी रेफरन्स घेतलाय आणि एफएसओचा 94 मार्काचा कट ऑफ लागला होता आणि सोबतच 20 मार्काचा डिफरन्स होता, ठीक आहे. आता ऍग्रीचा जर आपण बघितलं तर परत त्या ठिकाणी मी सांगितलं 110 पर्यंत कट ऑफ त्या ठिकाणी प्रिडिक्ट केला गेला होता आणि जवळपास किती 90चा त्या ठिकाणी कट ऑफ लागला. म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी किती 20 मार्काचा डिफरन्स आहे. मग मला असं म्हणायचं नाही की फॉरेस्टचा सुद्धा 20 मार्काचा डिफरन्स असेल, बट तो 110च्या खालीच त्या ठिकाणी कट ऑफ येईल असा एक प्राथमिक अंदाज आहे. आणि समजा जरी आपण त्या ठिकाणी अजून काही मार्क्स वगैरे जरी पकडले, ठीक आहे, तर त्या ठिकाणी 115च्या खालीच त्या ठिकाणी कट ऑफ असणार आहे, हे ऑलवेज त्या ठिकाणी असेलच. बट खाली पण किती येऊ शकतो, तो 100च्या खाली पण येऊ शकतो. म्हणजे मला या ठिकाणी थोडक्यात सांगायचं की हा कट ऑफ प्रेडिक्ट करणं एवढं सोपं नाही. आपण अभ्यास करत राहणं हेच आपलं त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, पहिली प्रायोरिटी असली पाहिजे.
आता त्या ठिकाणी हे कट ऑफ झालं, त्याच्यानंतर रिझल्ट घ्यावा लागेल. ठीक आहे, आता तुम्हाला सेम सांगतो, ऍग्री एमपीसी, ठीक आहे, टेक्निकल एक्झाम ऍग्रिकल्चर आपली एमपीसी, त्या ठिकाणी फक्त जवळपास 37 दिवस राहिले असताना आयोगाने काय केला होता, त्या ठिकाणी रिझल्ट लावला होता. आणि हे जे काही 90चं आणि हे जो काही 110 मार्क असेल, ठीक आहे, याच्या पुढचा जो काही क्राऊड वगैरे असेल, ठीक आहे, ह्या पोरांचा त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी काय झालेलं आहे, लॉस वगैरे झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच डिसिजन घ्यायचंय. ठीक आहे, आपल्याला जर चांगले मार्क्स असेल, आपलं 100% होणारच आहे, किंवा कट ऑफ काही पण लागू, मला पुढे काय बेनिफिट होणार आहे, हा जर तुम्ही विचार करून जर पॉझिटिव्ह निर्णय जर घेतला तर 100% तुम्हाला त्याचं बेनिफिट होईल. आता ऍग्रीचा रिझल्ट त्यांनी 37 दिवस आधी लावला होता. ठीक आहे, आता सेम, आता बरेचसे कॉल वगैरे मेसेज येते विद्यार्थ्यांचे की केव्हा त्या ठिकाणी आपला जो काही रिझल्ट आहे तो लागणार आहे. ठीक आहे, आता बघा परत एकदा नवीन वादळ त्या ठिकाणी सुरू होऊ शकतं की 2 दिवसात लागन, 4 दिवसात लागन, 1 आठवड्यात लागन, असं करत 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 जवळपास आपण जर बघितलं तर जवळपास 67 दिवस आपल्या हातामध्ये आहे. आणि ह्या 67 दिवसामध्ये आपण आजच जर ठरवलं तर चांगल्या पद्धतीचा अभ्यास होऊ शकतो. आता 67 दिवस त्या ठिकाणी एक्झामला राहिले फॉरेस्ट मेन्सला. आता हे माहित नाही की आयोग 2 दिवसांनी रिझल्ट लावणार आहे का, 1 आठवड्याने लावणार आहे का, 1 महिन्याने लावणार आहे का, त्या ठिकाणी 30 दिवस राहिल्यानंतर परत सेम राज्यसेवेसारखा त्या ठिकाणी रिझल्ट लावणार आहे, हे कोणालाच माहित नाही. त्याच्यामुळे सध्या स्थितीला आपण अभ्यासाला लागणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मला तरी वाटतं की अनपेक्षित त्या ठिकाणी कट ऑफ वगैरे लावू शकतो आपण. त्या ठिकाणी प्रिडिक्शन पण आपले कोणाचे गेले नसतील आणि सोबत त्या ठिकाणी आपण विचार पण करू शकलो नाही, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी कट ऑफ वगैरे लागू शकतो. आणि मला तरी वाटतं जरी आपण प्रिपरेशन रेग्युलर ठेवलं, कट ऑफ मध्ये बसेल किंवा नाही बसेल हा प्रश्न त्या ठिकाणी क्लोज करा आणि पुढे काही पण होऊ द्या, मला याचा बेनिफिटच होणार आहे अशा हिशोबाने जर तुम्ही स्टडी केला आणि जर कामाला लागला तर मला वाटतं की 67 दिवसामध्ये व्यवस्थित तुम्ही प्रिपरेशन केलं तर त्या ठिकाणी कोणताही लॉस तुमचा होणार नाही. ठीक आहे, बस ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की त्या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे किंवा रिझल्ट आहे हे सगळं त्या ठिकाणी अनपेक्षित असू शकतं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला अभ्यास असणं महत्वाचं आहे. एक्झामच्या 2 दिवस जरी आधी कट ऑफ त्या ठिकाणी लागला तरी आपण एक्झामला त्या ठिकाणी वेल प्रिपेअर्ड असलं पाहिजे. थँक्यू सो मच.